नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू नियमामध्ये महत्त्वाचा बदल. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा मिळणार ग्रॅज्युटीचा लाभ. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. चला तर पाहूयात त्याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या नियमामध्ये शासनाकडून एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला असून आता सरकारकडून ग्रॅज्युटीच्या नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे. हा बदल डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरकडून करण्यात आलेला असून या बदलाचा पेन्शन सिस्टम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅज्युटीबाबत बदललेल्या नियमांचे ऑफिस मेमोरेंडम नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटीबाबत जे गैरसमज होते ते सर्व गैरसमज आणि गोंधळ आता या स्पष्टीकरणाने दूर होणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युटीचे नवीन नियम काय सांगतात चला तर पाहूया. शासनाने जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार CCS सुधारणा नियम 2025च्या नियम 4A बाबत एक माहिती देण्यात आलेली आहे. या नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्याने सरकार आणि सार्वजनिक उपक्रमात किंवा एखाद्या स्वायत्त संस्थेत दोन्ही ठिकाणी काम केले असेल तर त्यांना दोन्ही ठिकाणाहून ग्रॅज्युटी मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता ग्रॅज्युटीवर मर्यादा लागू केली जाणार आहे. नव्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर किंवा ग्रॅज्युटी मिळाल्यानंतर पुन्हा सरकारी नोकरीत नियुक्त केले असेल तर त्यांना त्या कालावधीसाठी वेगळी ग्रॅज्युटी मिळणार नाही. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम जर सरकारी सेवेत सहभागी झाले असतील तर त्या सरकारी सेवेसाठी ग्रॅज्युटी मिळणार आहे. यासोबतच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थेकडून मिळणारी ग्रॅज्युटी देखील त्या कर्मचाऱ्याला मिळत राहणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या दोघांकडून मिळणारी ग्रॅज्युटी पगाराच्या आधारावर देय रकमेपेक्षा कमी राहता कामा नये असेही आदेशात स्पष्टपणे नमूद केलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता समोर भविष्यात मोठा फायदा मिळणार आहे.